थांबवतो। एक महत्त्वाची घडामोड आहे। प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आताची महत्त्वाची अपडेट, प्रशांत कोरटकर याला आता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांकडून कोठडीची मागणी करण्यात आली होती आणि आता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी। आज कोल्हापूर सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झालेली आहे। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती, मात्र प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आता समोर येते। 28 तारखेपर्यंत आता प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडी असणार आहे। यात तपास देखील होईल। प्रशांत कोरटकर याला कोर्टाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वकिलांच्या माध्यमातून होत असलेले आरोप आणि त्यांच्या पिटिशनमध्ये जे काही आरोप आहेत त्यामध्ये प्रचंड मोठी तफावत सुद्धा दिशा सालेंचे वडील। तर एक महत्त्वाची घडामोड, कोल्हापूर सत्र न्यायालयानं कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। प्रदीप, काय सांगाल? वृषा अगदी बरोबर आहे। खरं तर आता सत्र न्यायालयानं निर्णय जो आहे तो दिलेला आहे आणि 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती प्रशांत कोरटकरला सुनावलेली आहे। आता 3 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये प्रशांत कोरटकरची चौकशी जी आहे ती कोल्हापूर पोलिसांकडून केली जाईल। मात्र सुरुवातीलाच युक्तिवाद करताना सरकारी वकिलांनी सांगितलेलं होतं की आम्हाला वेगवेगळ्या घटनांचा तपास जो आहे तो करायचा आहे, त्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती आवश्यक आहे। दुसऱ्या बाजूला खरं तर ज्यांनी तक्रार दिलेली होती, इंद्रजीत सावंतांचे वकील आसिम सरोद यांनी सुद्धा मागणी केलेली होती की आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात यावी। मात्र 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयानं सुनावलेली आहे। वेगवेगळ्या घटनांचा तपास जो आहे तो आता या माध्यमातून खरं तर कोल्हापूर पोलिसांना करता येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशांत कोरटकरनं ज्या मोबाईलवरून खरं तर फोन केलेला होता तो मोबाईल हस्तगत करणं, त्याचबरोबर ज्या ज्या दिशेनं तो प्रवास करत गेला तिथली सगळी माहिती कोणाच्या माध्यमातून त्यानं मदत जी आहे ती घेतली, त्या सगळ्यांचा तपास जो आहे तो कोल्हापूर पोलिसांना करायचा आहे। त्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ते आवश्यक असल्याचं म्हटलेलं होतं। मात्र युक्तिवाद करताना खरं तर आरोपीच्या वकिलांनी बचाव करताना सांगितलेलं होतं की पोलीस कोठडी